हाय फ्रेंड्स, या सेशनमध्ये आपण कुड हॅव पाहणार आहोत. तर कुड हॅवचा अर्थ होतो शकला असतो, शकले असती, शकला असता किंवा असू शकतो, या अर्थाने आपण कुड हॅवचा यूज करतो. ओके, याआधी आपण कुड हे कशा प्रकारे यूज करायचं आहे ते आपण इथे पाहिलेलं आहे. ओके, तर आता कुड हॅव पाहत असताना थोडासा आपण त्याचा फॉर्म्युला समजून घेऊ. जसं की इथे बघा सब्जेक्ट येईल, त्याच्यानंतर कुड हॅव येईल आणि वर्बचं थर्ड फॉर्म येईल, इथे लक्षात ठेवायचं आणि रिमेनिंग पार्ट. ओके, म्हणजे कुड हॅव यूज करत असताना वर्बचं थर्ड फॉर्म हे घ्यायचं आहे. ओके, ते कशा प्रकारे यूज करायचं आणि कुठे यूज होतं ते आपण पाहणारच आहे पुढे जाऊन. ओके, तर हे थोडं इथे लक्षात घ्यायचं आहे. आता हे थोडंसं लक्षात आल्यानंतर आता लक्षात घ्या की कुड हॅवचा यूज कुठे कुठे होतो. तर आता इथे लक्षात घ्या, जसं की एखादी भूतकाळामध्ये एखादी भूतकाळातील अवास्तव क्षमता दाखवण्यासाठी, म्हणजे पास्ट अनरिअल ॲबिलिटी, म्हणजे मी हे करू शकलो असतो, आम्ही तिथे जाऊ शकलो असतो, तुला तिला भेटता आले असते. ओके, तुम्ही तिथे जाऊ शकला असता. ओके, आम्ही ते खाऊ शकलो असतो, तुम्ही चढू शकले असते. ओके, अशा प्रकारे जे सेंटेन्स असतात तर ते सेंटेन्स आपण कुड हॅवचा यूज करून इथे बनवत असतो. इथे लक्षात घ्यायचं आहे. ओके, म्हणजे एखादी भूतकाळामध्ये एखादी जी शक्यता होती ती दाखवण्यासाठी, पण ती शक्यता झाली नाही, म्हणजे पूर्ण झाली नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हे आम्ही करू शकलो असतो पण ते तसं करता आलं नाही असं सांगण्यासाठी म्हणजे आपण कुड हॅवचा यूज करतो. इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके, तसं पुढे बघा आणखी, म्हणजे भूतकाळात घडलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल तुमचा अंदाज लावायचा आहे. भूतकाळात घडलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला अंदाज लावायचा आणि हे व्यक्त करण्यासाठी कुड हॅवचा यूज केला जातो. ओके, आता हे सेंटेन्सवरून तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल की कशा प्रकारे ते कुड हॅवचा यूज झालेला आहे. जसं की आता बघा सेंटेन्सला पाहूया आपण इथे, वी कुड हॅव लेफ्ट द पार्टी अर्लियर, म्हणजे आम्ही आधीच पक्ष सोडू शकलो असतो, म्हणजे आम्ही आधीच पक्ष सोडू शकलो असतो. म्हणजे इथे भूतकाळातली पॉसिबिलिटी इथं सांगितलेली आहे. ही कुड हॅव मेट अ ब्युटिफुल गर्ल, त्याला एक सुंदर मुलगी भेटू शकली असती, त्याला एक सुंदर मुलगी भेटू शकली असती. पुढे बघा, आय कुड हॅव गॉन रनिंग, मी पळायला जाऊ शकलो असतो, किंवा मी इथे वी कुड हॅव गॉन फॉर स्विमिंग असं तुम्ही इथे घेऊ शकता, म्हणजे पोहायला, आणि रनिंग म्हणजे पळायला असं इथं अर्थ तुम्ही घेऊ शकता. इथे थोडंसं हे झालेलं आहे. ओके, म्हणजे इथे लक्षात घ्या, तुम्ही शक्यता इथे तुमचे दाखवतात. पुढे बघा, वी कुड हॅव डेव्हलप आवर बिझनेस, म्हणजे आम्ही आमचा व्यवसाय विकसित करू शकलो असतो, म्हणजे आम्ही आमचा व्यवसाय विकसित करू शकलो असतो, आमचा बिझनेस आम्ही डेव्हलप करू शकलो असतो. अर्थ बघा कशा प्रकारे येत आहे ते. ही कुड हॅव सेव्ड आनंद, तो आनंद वाचू शकला असता. ही कुड हॅव सेव्ड आनंद, तो आनंद वाचू शकला असता. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येत आहे की कुड हॅव घेत असताना शकला असता म्हणजे जाऊ शकलो असतो हे अशा प्रकारे आहे, पण त्या गोष्टी झालेल्या नाही, म्हणजे त्या गोष्टी पूर्ण झालेल्या नाहीत. इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे सिम्पल वेने. ओके, आता पुढे बघा, यू कुड हॅव किल्ड मी अ मिलियन टाइम्स ओव्हर बट आय एम युअर मेट. ओके, म्हणजे हे एक नोवेलमधलं एक सेंटेन्स आहे. ही कुड हॅव सेव्ड माय फादर अँड मदर, तो माझ्या वडिलांना आणि आईला वाचू शकला असता. ओके, ही कुड हॅव सेव्ड मदर अँड फादर. यू कुड हॅव फूल्ड, तू फसवू शकला असता. ओके, म्हणजे हे अशा प्रकारे तुम्ही इथे कुड हॅवचा यूज इथे तुम्ही करत आहात, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि हे सेंटेन्स अशा प्रकारे तुम्ही स्वतःही बनवून पाहिजे, म्हणजे तुम्हाला आणखी त्यांचा प्रकारे लक्षात येईल. आता त्याचबरोबर आता तुम्ही इथे लक्षात घ्यायचं आहे की आता निगेटिव्ह सेंटेन्स कशा प्रकारे आहेत बघा. निगेटिव्ह सेंटेन्स घेत असताना आपल्याला कुडच्या नंतर जे आहे नॉटचा यूज करायचा आहे. कुडच्या नंतर नॉट आणि त्याच्यानंतर हॅव आणि ॲज इट इज वर्बचा थर्ड फॉर्म घेऊन सेंटेन्स इथे बनवायचे आहेत. आता फॉर एक्झाम्पल इथे बघा एक्झाम्पल काय घेतलेलं आहे, आय कुड नॉट हॅव लर्न इंग्लिश, मी इंग्रजी शिकू शकलो नसतो, मी इंग्रजी शिकू शकलो नसतो. ओके, म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स इथे आपण असं यूज करू शकतो. त्याचबरोबर वी कुड नॉट हॅव लिव्ड देअर, आम्ही तिथे राहू शकलो नसतो, आम्ही तिथे राहू शकलो नसतो. यू कुड नॉट हॅव रन फास्ट, तू वेगाने धावू शकला नसता. यू कुड नॉट हॅव रन फास्ट, तू वेगाने धावू शकला नसता. यू कुड नॉट हॅव इटन फिश. ओके, त्याचबरोबर यू कुड नॉट हॅव वॉच दॅट क्रिकेट मॅच. ओके, म्हणजे तुम्ही ती मॅच पाहू शकले नसते.
यू कुड नॉट हॅव मीट हिम येस्टरडे, तुम्ही त्याला काल भेटू शकले नसते. म्हणजे इथं तुमच्या लक्षात येत आहे की पॉझिटिव्ह सेंटेन्स बरोबरच निगेटिव्ह सेंटेन्सचा अर्थही तुमच्या इथे लक्षात येत आहे. ओके फ्रेंड्स, हे लक्षात घ्या की हे अशा प्रकारचे जे सेंटेन्स आहेत ते थोडंसं प्रॅक्टिसने तुम्हाला चांगल्या प्रकारे जमतील. आणि प्रॅक्टिस त्याचबरोबर ह्याचा अर्थ तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे. बऱ्याच वेळेस अर्थ काही सिच्युएशननुसार थोडेसे चेंजेसही होत राहतात, पण एक बेसिक अर्थ आपल्याला लक्षात घेणे इथे गरजेचं आहे. ओके, आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स आपण इथे थोडंसं पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आता बघा पुढे जाऊन आपण पाहूया की क्वेश्चन्स कसे तयार होतात, म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कशा प्रकारे तयार होतात. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला सिम्पल की कुड हे जे आहे हेल्पिंग वर्ब जे आहे ते आपण आधी घेतोय क्वेश्चन बनवत असताना. त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅव आणि V1 आणि ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स आपण म्हणू शकतो. म्हणजे इथं म्हणजे कुड हे आपण सुरुवातीला घेऊन क्वेश्चन बनवायचं आहे. म्हणजे जसं की इथे एक्झाम्पल बघा, कुड आय हॅव लर्न इंग्लिश, मी इंग्रजी शिकू शकलो असतो का. कुड आय हॅव लर्न इंग्लिश, मी इंग्रजी शिकू शकलो असतो का. ओके, पुढे बघा, कुड वी हॅव लिव्ड देअर, आम्ही तिथे राहू शकलो असतो का, आम्ही तिथे राहू शकलो असतो का. ओके, कुड यू हॅव रन फास्ट, ओके, तुम्ही वेगाने धावू शकले असता का, तुम्ही वेगाने धावू शकले असता का. ओके, कुड यू हॅव वॉच दॅट क्रिकेट मॅच, तुम्ही तो क्रिकेट सामना पाहिला असता का किंवा पाहू शकला असता का, किंवा तुम्ही तो क्रिकेट मॅच तुम्ही पाहिला असता का. ओके, अशा प्रकारे म्हणजे आपल्याला इथे लक्षात येत आहे की कुड हॅवचा यूज करून आपण क्वेश्चन कसे बनवलेले आहेत. म्हणजे जसं की आता आम्ही तिथे राहू शकलो असतो का, तुम्ही वेगाने धावू शकला असता का, तुम्ही त्याला भेटू शकले असते का. ओके, अशा प्रकारचे आपण क्वेश्चन नेहमी विचारतो कम्युनिकेशनमध्ये. तर तेच आपण इथे तसे सेंटेन्स बनवण्यासाठी आपण इथे कुड हॅवचा यूज केलेला आहे फ्रेंड्स. ओके, तर मग तुम्हाला हे चांगल्या प्रकारे चांगलं समजलं असेल. आता त्याचबरोबर थोडेसे आपण काही क्वेश्चन्स असे बघूया, जसे की WH क्वेश्चनचा यूज करून काही क्वेश्चन्स इथे बनवले जातात, जसं की व्हॉट, वेन, व्हाय, वेअर, हाऊ, etc. तर ते बघा एक दोन एक्झाम्पल आपण इथे पाहूया, जसं की हाऊ कुड आय हॅव लर्न इंग्लिश, मी इंग्रजी कसे शिकले असते, मी इंग्रजी कसा शिकू शकलो असतो. ओके, अशा प्रकारे तुम्ही इथे अर्थ लावू शकता. आता इथे बघा त्याचा फॉर्म्युला तुमच्या लक्षात येत आहे की कुडच्या आधी हाऊ घ्यायचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके, हाऊ कुड. ओके, जसं आपण क्वेश्चन बनवतो त्याचप्रमाणे क्वेश्चनच्याच आधी WH क्वेश्चन बनवत असताना WH जो वर्ड आहे तो इथे कुडच्या आधी यूज करायचा आहे फ्रेंड्स, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि तुम्हाला जो अर्थ लावायचा आहे किंवा ज्या अर्थाने प्रश्न विचारायचा आहे त्या अर्थाने तुम्ही प्रश्न विचारू शकता. आता इथे एक्झाम्पल इथं पाहिलं आहे. पुढे बघा, पुढचं एक्झाम्पल आपण पाहूया आणखी. व्हेन कुड वी हॅव लिव्ड देअर, आम्ही तिथे कधी राहू शकलो असतो, आम्ही तिथे कधी राहू शकलो असतो. ओके, त्याचबरोबर व्हाय कुड यू हॅव रन फास्ट, तुम्ही वेगाने का धावू शकला असता, म्हणजे तुम्ही वेगाने कसे धावू शकला असता किंवा का धावू शकला असता. ओके, हे तुम्ही इथे एक्झाम्पल इथे घेऊ शकता. त्याचबरोबर इथे आणखी एक्झाम्पल बघूया. हाऊ कुड यू हॅव वॉच दॅट क्रिकेट मॅच, म्हणजे तुम्ही तो क्रिकेट सामना कसा पाहिला असता, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही पाहिला असता असं आपण इथे घेऊ शकतो. ओके, आता त्याचबरोबर काही जे क्वेश्चन्स आहेत असे विचारू शकतात, म्हणजे काही यूज असं येऊ शकतो, जसं की व्हेन कुड कृष्णा नॉट हॅव कुक द फूड, ओके, म्हणजे कृष्णाने कधी शिजवले नसते वगैरे. अशा प्रकारचे काही क्वेश्चन्स बनवू शकतात. फारसा याचा यूज होत नाही, पण थोडंसं ह्या नॉटचा यूज करून इथे क्वेश्चन्स बनवू शकतात. ओके, तर आता तुमच्या इथे लक्षात आलेलं आहे की कुड हॅवचा यूज करून म्हणजे तुम्ही कशा प्रकारे प्रश्न विचारू शकता आणि कुड हॅव कशासाठी यूज होतो. ओके, तर मग तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं असेल. आणखी समजण्यासाठी तुम्ही तुमची स्वतःची थोडी प्रॅक्टिस करा आणि परत हा जो हे जे सेशन आहे, हा व्हिडिओ जो आहे तुम्ही पहा, म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला आणखी इझी प्रकारे चांगल्या प्रकारे समजेल. ओके फ्रेंड्स, होप तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं असेल अशी मी आशा करतो. ओके, थँक्यू व्हेरी मच.